तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधान परिषद निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे कृष्णा आणि देवयानी डोणगावकरांनी माघार घेतली। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून दोघांचीही हकालपट्टी करण्यात आली। मात्र आपण उद्धव ठाकरेंसमोर आपलं मत मांडणार असल्याची प्रतिक्रिया कृष्णा डोणगावकरांनी दिली। आपल्यासोबत कृष्णा डोणगावकर आहेत। काय प्रतिक्रिया आहे? पहिली तुमची हकालपट्टी केली आहे पक्षाने। शिंदे सेनेचे लोक त्या मीटिंगा झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ते रिस्पॉन्स देत नव्हते आणि म्हणून बळजबरीच कोरड्या उडीत उडी घ्यायला सांगणं हे चुकीचं आहे। आम्हाला जिल्हा परिषदेत मला साधं स्थायी समिती नाही दिली, मला गटनेता पद नाही दिलं, मी सिनियर सदस्य असताना, आणि मला विधानसभेची उमेदवारी देतं विधान परिषदेची। ठीक आहे, पक्षाचा परिस्थिती वाईट होती आणि आहे, आपण लढलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही फॉर्म भरला होता, परंतु पर्यायी उमेदवार होता ना। असं आहे की तुम्ही जिल्हा परिषदला म्हणता लढलं पाहिजे, विधान परिषदेला म्हटलं की लढाईसारखी परिस्थिती नाही। जिल्हा परिषदेला मी काय झालं की आमचेच काही माणसं फुटले होते आणि ती उघडी पडावीत म्हणून मी ती जिल्हा परिषदेचं सभापतीपद लढवण्यासाठी प्रयत्न केला होता। आणि त्यावेळेसही आमची जर माणसं बाजूला गेली नसती उद्धव साहेबांच्या पक्षाचे, तर शिंदेच्या लोकांनी आम्हाला येऊन मतदान केलं असतं, आम्ही जर सगळे सोबत असतो तर। दुसरं आणखीन असं की तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी ज्यांनी ही उमेदवारी माघार घेतली तिथं आर्थिक सेटलमेंट झाल्याचा आरोप केला। बघा, आमच्या पक्षाच्या एका कोकणातल्या जागेवर ती निवडणूक झाली, माघार घेतली आणि तिथं आर्थिक सेटलमेंटचा राऊत साहेबांनी सांगितलं कुठंतरी सोपीटेलला ते व्यवहार झाला। तिथं ती निवडणूक स्वतः तो उमेदवार राणेंबरोबर गेला आणि त्यांनी ते विड्रॉ केलं। माझ्या इथं ही निवडणूक बिनविरोध नाही झाली ना। माझी जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर ती सेटलमेंटला तुम्ही म्हटले असते तर वाव होतं। त्या उमेदवारानं माझ्यामध्ये काय 5-25 मताचा आमच्या दोघांचा मताचा फरक पडणार आहे का? कशासाठी तिथं सेटलमेंट? बिनविरोध झाली। मी जर धोक्यात आणलं असतं पक्षाला का आम्ही उमेदवारी ठेवतोय, तुम्ही ते फॉर्म मागं घ्यायला लावा, आणि नंतर मी माझा गुपचूप भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या मदतीनं जर विड्रॉ केलं असतं तर ती गद्दारी ठरली असती, ती सेटलमेंट झाली असती। इथं बिनविरोध जर होणार नाही, कायसाठी सेटलमेंट करतील? मी काही फार 2 जिल्ह्याचा नेता थोडी आहे किंवा मला ते मतदान मिळणारच होतं। आता पुढची भूमिका काय? पुढची भूमिका अशी आहे, मी उद्धव साहेबांच्या समोर हा विषय मांडणार आहे। चुकीच्या पद्धतीनं जर ते मला काढणार असतील तर शेवटी पक्ष त्यांचा आहे, परंतु हे माझी कुठलीही चूक नसताना जी कारवाई झाली। आणि मला सगळ्यात वाईट याचं वाटतं की संजय राऊत साहेबांना मी तर ट्विट केलं, मला संजय राऊत साहेबांना मी मानतो याच्यासाठी की तो माणूस कणखरपणे भूमिका मांडतो, पक्षाची भूमिका मांडतो। दुसरं तिसरं कोणी ती ट्विट केलं असताना तर मला वाईट नसतं वाटलं, पण संजय राऊतांनी ते ट्विट केलं याची मला खंत आहे।